Okay, we are discussing this. If you don't, if it is not audible, then just message me. Okay, otherwise we will continue. So second step is, step one is over, that is load the driver. Okay. And the second step is establish the connection. So we are now establishing the connection here. In the last diagram, we have seen this particular part, that there is a no requirement to connect our Java program, right? So this is my Java program, Z, okay, and this is my database. This is a DB, and then there is a driver. This is a driver, DR, for example. Right. So there is a connection between driver and database. Already, we have to make the connection from a Java program, with driver. We have to make this connection. This is important. Okay, this connection is important. Okay, to do this connection, we are using a get connection method. Now this get connection method, again, it is a static method, and it is present under a driver manager class, right? So the method is present under a driver manager class, and driver manager class is present under a SQL package, java.sql package. The class is present here. Okay, due to which, okay, due to this particular part, we are importing SQL package. Now it is possible that same class may be available in some other packages also. असं असू शकतं ना. ओके, त्याच नावाचा क्लास दुसऱ्या कोणत्याही पॅकेजमध्ये असू शकतो, किंवा दुसऱ्या अनेक पॅकेजेसमध्ये असू शकतो. पण आपल्याला कुठल्या पॅकेज मधला क्लास वापरायचा आहे? एसक्यूएल पॅकेज मधलाच क्लास वापरायचा आहे, कारण आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज यूज करायची असते. त्याला ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही हा क्लास वापरता, ड्रायव्हर मॅनेजर क्लास वापरता, त्यावेळेला कोणतं पॅकेज इम्पोर्ट करायचं आहे? java.sql पॅकेज इम्पोर्ट करायचं आहे. आता मी हे का हायलाइट करतोय? कारण ज्या वेळेला तुम्ही आयडीई वापरता, नेटबीन्स असेल, इक्लिप्स असेल, कोणताही आयडीई वापरता, त्यावेळेला तो काय करतो? ऑटोमॅटिकली पॅकेजचं नाव तुम्हाला देतो, राईट ना. इंटेलिजन्स फीचर्स वापरतो आणि ऑटोमॅटिकली पॅकेजचं नाव तुम्हाला देतो. आणि बरीच मुलं पॅकेजचं नाव न वाचता त्याला सिलेक्ट करतात. म्हणून java.sql पॅकेज सिलेक्ट करण्याऐवजी दुसरं कोणतेही पॅकेज सिलेक्ट करतात. जे बरीच पॅकेजेस आहेत ज्यामध्ये ड्रायव्हर मॅनेजर हा क्लास आहे. त्यामुळे खूप महत्वाचं आहे की तुम्ही ते सिलेक्शन जरी करत असाल, इंटेलिजन्स फीचर आहे त्याच्याकडे, डायरेक्टली तुम्हाला क्लास पॅकेजचं नाव देतोय, पण ते आपण सिलेक्ट करत असताना अतिशय काळजी घेणं महत्वाचं आहे. मुलं काळजी घेत नाहीत, किंवा बरेच लोक, मुलं तसं नाही, ओके, प्रोग्रामिंग करणारे लोक ही काळजी घेत नाहीत, आणि नंतर मग एरर्स येतात. मग ते येऊ नयेत म्हणून मी आधी ही गोष्ट सांगतोय. किंवा ह्या गोष्टीवर सुद्धा एमसीक्यू येतात. ड्रायव्हर मॅनेजर क्लास इज प्रेझेंट इन विच पॅकेज, आणि मग पॅकेजची नावं असतात. त्यावेळेला पण ह्याची गरज आहे आपल्याला की ड्रायव्हर मॅनेजर हा java.sql पॅकेज मध्ये अवेलेबल आहे आणि आपण त्याचा वापर करतोय. आता स्टारचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे. स्टार इंडिकेट्स ऑल क्लासेस फ्रॉम एसक्यूएल पॅकेज, वी आर युझिंग इट. अजून काही क्लासेस आहेत, अजून काही इंटरफेसेस आहेत ज्याचा पण आपण वापर करणार आहोत. अगेन दिस इज अ स्टॅटिक मेथड, कारण आपण क्लास नेम वापरतोय. तर इथपर्यंत हा पार्ट तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असेल. ओके, महत्वाची गोष्ट आता ही काय, हा तुम्हाला डाऊट येतोय, आणि बरोबर आहे तो डाऊट.
आता हे काय आहे? हा रस्ता आहे. हा कोणाचा रस्ता आहे की आपल्याला जावा प्रोग्रामला डेटाबेसकडे जाऊन पोचायचं आहे. डेटाबेसवर कनेक्ट व्हायचं आहे. याचा अर्थ काय? जावा प्रोग्रामला डेटाबेसकडे जाऊन पोचायचं आहे. आता जावा प्रोग्राम सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका ही गोष्ट. जावा प्रोग्राम डायरेक्ट डेटाबेसकडे जाऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपण मालवणमध्ये आहोत आणि आपल्याला पुण्याला जायचंय. यू वॉन्ट टू रीच टू पुणे. पण आपण डायरेक्टली पुण्याला जाऊ शकत नाही. आपल्याला मध्ये एक इंटरमिजिएट स्टेशन लागतं, त्याला म्हणजे कोल्हापूर आहे. कोल्हापूरला जावं लागतं आणि कोल्हापूरवरून आपण मग पुण्याला जाऊ शकतो. ओके, असं कोणतंही एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. ए टू सी जायचं आहे, परंतु तुम्हाला एक इंटरमिजिएट लोकेशन आहे, तिथे पण तुम्हाला व्हिजिट केलंच पाहिजे. तरच तुम्ही सी कडे जाऊन पोहोचणार आहात. म्हणजे तुम्हाला बी कडे गेलं पाहिजे. मग अशा केसमध्ये आपण आपला जावा प्रोग्राम डेटाबेसवर डायरेक्टली कम्युनिकेट करू शकत नाही. मग तो कोणाबरोबर कम्युनिकेट करतो? ड्रायव्हर बरोबर कम्युनिकेट करतो किंवा कनेक्ट होतो. ड्रायव्हर बरोबर कनेक्ट होत असताना तो काय करतो की पुण्याकडे जायचा रस्ता विचारतो. कोणाला विचारतो? ड्रायव्हरलाच विचारतो. मला माहिती आहे की मला कोल्हापूरला कसं यायचं आहे, कोल्हापूर पासून पुण्याकडे जायचा रस्ता कोणता आहे किंवा कसा आहे तो मला सांग. कोणाला विचारणार आहोत आपण? ड्रायव्हरला विचारणार. आता कोल्हापूर पुणे हे एक्झाम्पल साठी मी वापरलंय. तुम्ही ऍक्च्युअली ते एक्झाम्पल ते तुम्ही त्या अर्थाने विचार करू नका. आपल्याला कुठे जायचं नाही, आपल्याला फक्त एक्झाम्पल साठी चाललंय. सो आय वॉन्ट टू कनेक्ट विथ द डेटाबेस. ओके, टू कनेक्ट विथ द डेटाबेस आय एम कनेक्टिंग विथ द ड्रायव्हर अँड ड्रायव्हर टेल्स मी हाऊ टू कनेक्ट विथ द डेटाबेस. आणि ते सांगण्यासाठी तो रस्ता सांगण्याचं काम कोण करणार आहे? URL करणार आहे. URLचा अर्थ काय असतो? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. रिसोर्स कोणता आहे आपल्यासाठी? रिसोर्स म्हणजे काय? वापरण्याची गोष्ट, रिसोर्स. ओके, इमेज इज अ रिसोर्स, वर्ड डॉक्युमेंट इज अ रिसोर्स. सिमिलरली डेटाबेस फाईल इज माय रिसोर्स. त्याचा वापर करणार आहोत आपण, करेक्ट ना, ज्याच्यामध्ये डेटा असणार आहे. मग आपला रिसोर्स जो आहे त्या रिसोर्सला काय केलं पाहिजे? लोकेट केलं पाहिजे. आणि ते कसं लोकेट केलं पाहिजे? युनिफॉर्मली म्हणजे एक आणि एकच रस्ता असला पाहिजे. ओके, 10 गोष्टी असतील तर आपल्याला समजणार नाही. अँबिग्युटी असं का नाही? युनिफॉर्म. सो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पहिला पार्ट काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हा आपला फर्स्ट पॅरामीटर. सेकंड पॅरामीटर आहे आपला युजर नेम. ओके, का हे कोणाचं युजर नेम आहे? तर डेटाबेसचं. समजा MySQL डेटाबेस वापरत असतो तर MySQL डेटाबेससाठी युजर नेम असतं, त्याचं युजर नेम आहे. थर्ड पॅरामीटर कोणता आहे? पासवर्ड. हा कोणाचा पासवर्ड आहे? तर डेटाबेसचा पासवर्ड आहे. MySQL डेटाबेस वापरतो त्याचा पासवर्ड असेल ना काही ना काहीतरी, तो पासवर्ड आहे. तेव्हा असे आपल्याला 3 पॅरामीटर द्यावे लागतात. वी हॅव टू यूज दिस 3 पॅरामीटर्स. ओके, आय थिंक अप टू दिस पार्ट इट इज क्लिअर टू यू, राईट? ओके, ना ह्या गोष्टींचा वापर करून, ड्रायव्हर मॅनेजरचा वापर करून, त्याच्या गेट कनेक्शन मेथडचा वापर करून आपण कनेक्शन इंटरफेसचा रेफरन्स बनवतो. इंटरफेसचा नेहमी रेफरन्स बनवतात. तेव्हा कनेक्शन नावाचा इंटरफेस आहे तो कुठे आहे? java.sql पॅकेज मध्येच अवेलेबल आहे. ओके, कनेक्शन इंटरफेसचा आपण काय बनवतोय? रेफरन्स बनवतोय. तुम्ही तो कॉन बनवा, CN बनवा, CN1 बनवा, एनिथिंग यू कॅन यूज इट. ओके, पण कोणाचा? इंटरफेसचा रेफरन्स बनवतोय. तेव्हा कनेक्शन हा इंटरफेस आहे. कुठे तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाहीये. ओके, कनेक्शन हा इंटरफेस आहे. कोणी बनवलाय? आर्किटेक्चर डेव्हलपरने बनवलाय. कुठे प्रेझेंट आहे? SQL पॅकेज मध्ये प्रेझेंट आहे. त्याचा आपण काय बनवतो? रेफरन्स बनवतो. ठीक आहे. आता त्याचा वापर करून पुढच्या स्टेपमध्ये त्या रेफरन्सचा वापर करून आपण काय करणार आहोत? आपण स्टेटमेंट बनवणार आहोत. सो सेकंड स्टेप इज एस्टॅब्लिश द कनेक्शन. थर्ड स्टेप इज क्रिएट द स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? ऍक्च्युअली कम्युनिकेशन करण्यासाठी कनेक्शन एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता आपण बोलू शकतो. आपण व्यवहारामध्ये जे काय बोलू शकतो म्हणतोय त्याला प्रोग्रामिंग मध्ये मेकिंग अ स्टेटमेंट्स और क्रिएटिंग अ स्टेटमेंट्स असं म्हटलं जातं. ते करण्यासाठी कोणती मेथड आहे? क्रिएट स्टेटमेंट. द मेथड इज क्रिएट स्टेटमेंट मेथड. यू कॅन आयडेंटिफाय दिस मेथड. ओके, आणि त्या क्रिएट स्टेटमेंट मेथडला कॉल करण्यासाठी मागच्या स्टेपमध्ये जो आपण रेफरन्स क्रिएट केलाय, इन प्रिव्हियस स्टेप वी हॅव क्रिएटेड अ रेफरन्स कॉन. ओके, वी आर युझिंग. ओके, त्याचा वापर करून आपण क्रिएट स्टेटमेंट मेथडला काय करतो? कॉल करतो. आणि क्रिएट स्टेटमेंटला कॉल केल्यानंतर आपल्याला कोणाचा रेफरन्स मिळतो? स्टेटमेंटचा रेफरन्स मिळतो. तो आपण STMT बनवलाय. तो स्टेटमेंट हा पण काय? इंटरफेस आहे. तर बघा, डिपेंडन्सी आहे इथे. कनेक्शन बनवल्याशिवाय आपल्याला स्टेटमेंट बनवता येत नाही. स्टेटमेंट बनवल्याशिवाय आपण पुढे जाता येत नाही. सो देयर इज अ डिपेंडन्सी. ओके,
एकदा आपण स्टेटमेंटचा रेफरन्स बनवला की त्याचा वापर करून आपण आता काय करू शकतो की क्वेरी फायर करू शकतो. क्वेरी फायर करू शकतो म्हणजे प्रश्न विचारू शकतो. आता डेटाबेस मधून जर मला डेटा मिळवायचा असेल तर कोणती क्वेरी असते? सिलेक्ट क्वेरी. एम्प्लॉई जर माझं टेबल असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. आता ह्या क्वेरीज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डेटाबेसमध्ये ह्या क्वेरी केल्या आहेत. ती क्वेरी ऍज अ पॅरामीटर म्हणून काय करतोय आम्ही? पास करतोय. एक्झिक्यूट क्वेरी मेथडला ती क्वेरी आपण काय करतोय? ऍज अ पॅरामीटर पास करतोय. म्हणजे एक्झिक्यूट क्वेरी मेथडला स्ट्रिंग पॅरामीटर पास करावा लागतो. तुम्ही अशा पद्धतीने पास करू शकता. स्ट्रिंग व्हेरिएबल मध्ये बघा, मी इथे काय केलंय, स्ट्रिंग व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू घेतली, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, त्या स्ट्रिंग व्हेरिएबल मध्ये घेतली आणि ती एक्झिक्यूट क्वेरीला पास केली. किंवा तुम्ही डायरेक्टली इथे डबल कोटेशन मध्ये क्वेरी लिहू शकता, कारण ते स्ट्रिंग पॅरामीटर आहे. तुम्ही यू कॅन डायरेक्टली राईट इट ओके टू द एक्झिक्यूट क्वेरी. कोणाचा वापर करतोय आम्ही? STMT, म्हणजे स्टेटमेंटचा रेफरन्स जो बनवलाय, स्टेटमेंट इंटरफेसचा जो रेफरन्स बनवलाय त्याचा वापर करून मी क्वेरीला काय करतो, सॉरी मी मेथडला काय करतो? कॉल करतो. एक्झिक्यूट क्वेरी मेथडला कॉल करतो. आता महत्वाची गोष्ट, जर मला डेटाबेस मधून, टेबल मधून मला जर डेटा मिळवायचा असेल माझ्या प्रोग्राम मध्ये, तर मी कोणती क्वेरी वापरणार? सिलेक्ट क्वेरी वापरणार आहे. पण जर मला माझ्या प्रोग्राम मधून टेबलमध्ये डेटा पाठवायचा असेल, इन्सर्ट करायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल, तर आपण कोणती क्वेरी वापरणार? इन्सर्ट ऑर अपडेट क्वेरी वापरणार. ओके, सो बोथ एक्झाम्पल सारखे. जर आपण सिलेक्ट क्वेरी वापरत असू तर त्याला आपण एक्झिक्यूट क्वेरी मेथड वापरतो. जर आपण इन्सर्शन किंवा अपडेशन करणार असू तर कोणती मेथड वापरतो? एक्झिक्यूट अपडेट मेथड. ओके, सो अप टू दिस पार्ट इट इज व्हेरी क्लिअर टू यू. ओके, आता पुढचा जो पार्ट आहे, आपण डेटावर प्रोसेसिंग कसं करायचं हे आता नेक्स्ट सेशन मध्ये बघू. तेव्हा आपण आतापर्यंत 3 स्टेप्स डेटाबेस कनेक्टिव्हिटीच्या कंप्लीट केलेल्या. ओके, आय थिंक द स्टेप्स आर क्लिअर टू यू. ओके, इन द नेक्स्ट सेशन आय विल शो यू द रिमेनिंग स्टेप्स अँड हाऊ टू डू द डेटा प्रोसेसिंग. ठीक आहे, डेटा प्रोसेसिंग कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगेन. कालचं आपलं एक सेशन झालं नव्हतं, त्यामुळे आता एक रेकॉर्डेड सेशन पण मी तुम्हाला पाठवेन पुढचं, डेटाबेस कनेक्टिव्हिटी 5 असेल ते, आणि त्याच्यामध्ये ह्या स्टेप्स मी कंप्लीट करेन. म्हणजे उद्याच्या सेशनला, पुढच्या सेशनला आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट बघता येईल. ओके, थँक्स फॉर जॉईनिंग दिस. ओके, आणि तुम्ही ते सगळी सेशन्स बघत चला. काही जणांना जॉईन होता येत नाही लाईव्ह सेशन मध्ये, त्यावेळेला तुम्ही ते सेशन, रेकॉर्डेड सेशन बघत चला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज अ कंटिन्युअस अप्रोच, एकावर एक डिपेंडंट आहे. ठीक आहे. ओके, थँक्स फॉर जॉईनिंग दिस. ओके, हॅपी लर्निंग. सेफ ॲट होम, ॲट युअर होम.